महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला येत्या 24 तासात जाहीर होणार। उर्वरित 28 उमेदवार फायनल केले जाणार। महायुतीतील विश्वसनीय सूत्रांची माहिती। अडीच वर्षांनी आलो पण दोन पक्ष फोडून आलो। पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। वंचितनं 17 जागा मागितल्यामुळे महाविकास आघाडीची पंचायत। वंचितला सोबत न घेता लोकसभा निवडणूक लढवण्यावर विचार सुरू। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंना मातोश्रीवर येण्याचे आदेश। लोकसभेचं तिकीट कोणाला यावर उद्धव ठाकरे आजच निर्णय घेणार। ठाकरे गट किमान 4 मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याच्या शक्यतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी। राजू शेट्टी मातोश्रीवर गेल्यानं देखील टेन्शन वाढलं। नंदुरबारमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का। विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी थोड्याच वेळात शिंदे गटात प्रवेश करणार। शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यंदा शिरूरची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार। 2 ते 3 दिवसात राष्ट्रवादीत प्रवेश करणार। चंद्रकांत पाटील आणि सुनेत्रा पवारांमध्ये पाऊण तास चर्चा। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित। धाराशिव लोकसभेची निवडणूक उस्मानाबाद नावानेच होणार। राजकीय पक्षांनाही उस्मानाबाद नावानेच प्रचार करावा लागणार। राहुल गांधींची आज शिवाजी पार्कवर सभा। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ मुंबईतून। राहुल गांधींच्या जाहीर सभेला प्रकाश आंबेडकर जाणार। बदल्यात आंबेडकरांकडून देखील राजगृहावर भोजनाचं निमंत्रण। बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंवर 5 गुन्हे दाखल। प्रक्षेपक भाषण करणं आणि इतर नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।